तर नमस्कार मंडळी, आज आहे रविवारचा दिवस, आज सुट्टी. तर म्हटलं आज जरा काजीत जाऊया आणि जी मागच्या वेळी जे आपण साफसफाई केलेली, तर तो कचरा होता जिकडे-तिकडे पडलेला होता, तो सगळा एकत्र करायचा होता. तर त्या एकत्र करण्यासाठी एक बांबूची ही काठी बनवली. तर त्याला एका बाजूला टोक आहे, म्हणजे त्याला मडगूळ म्हणतो आपण. तर ती मडगूळचा वापर करून आपण हा कचरा आहे ना, तो सगळा एकत्र करणार आहोत. तर आसपासचा जो कचरा होता ना, तो फांद्या तोडायचं काम बाबा करत होते आणि मी म्हटलं तोपर्यंत कचरा जमा करतो. म्हणून मग त्या काठीच्या साहाय्याने असा मी कचरा जमा करायला घेतला. कारण कचरा खूप जास्त होता आणि तो आम्ही एकाच ठिकाणी ढीग करून तो जाळणार होतो. तसं पाहिलं तर हे सर्व हाताने पण जमा करता येतं, पण हे सर्व हाताने जमा करेपर्यंत खूप वेळ निघून जातो आणि त्यात काट्याची झाडं असल्यामुळे हाताला लागू पण शकतात, हात फाटू पण शकतात. म्हणून आम्ही या काठीचा उपयोग केला, जेणेकरून आपलं काम पण पटापट होणार आणि सर्व व्यवस्थित सगळं गोळा केलं जाणार. आणि हे सगळं जमा करून झाल्यावर मी एका ठिकाणी मोठा ढीग केला, आग लावली. काय आहे ना, की काजीची फाळी पण जरा मोठी असल्यामुळे कचरा पण भरपूर होता. पण आम्ही तो कचरा सगळा प्रत्येक ठिकाणी जमा करून ठेवलेला आणि आग लावल्यावर आम्ही जो ढीग केला होता, तो फक्त ढीग आणून आम्ही आगीत टाकला होता. तर त्यामुळे आमची फाळी पण पटापट साफ आणि एवढं करून सुद्धा काम संपणार नव्हतं. आत्ताशी कुठे एक फाळी साफ करून जाते, तर अजूनसुद्धा आम्हाला एक फाळी अजून साफ करायची होती. तर ही काम करायला पूर्ण दिवस लागणार होता. तर म्हटलं जाता-जाता आपण आत्ताचे 11:30 झाले होते आणि मला घरी जायचं होतं. म्हटलं जाता-जाता एक लाकडाचा भारा घेऊन जाऊया. म्हणून बाबांनी एक भारा बांधला. तर काय आहे, की सध्या थंडी भरपूर पडली आहे, तर त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जरी आपण नैसर्गिक संसाधनांचा जर उपयोग केला, तर आपलं जो घरगुती इंधन आहे, जे गॅस म्हणा किंवा हीटर म्हणा, यांची बचत होते आणि याचासुद्धा पुरेपूर वापर केला जातो आणि आपली गरजसुद्धा भागते.